ओम नमः शिवाय. मी गीताच्या ध्वनीत तुमच्या सर्व मैत्रिणीचे खूप खूप स्वागत. मस्त थंडी पडली आहे आणि आजचा बेत आहे नॉनव्हेज. बरेच दिवस झाले आईच्या हातचं नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. म्हणलं आई आलेली आहे वेळामुशासाठी आणि तिनं भरपूर असे किस्से सांगितले लेकरांना की आम्ही हे खात होतो, आम्ही ते खात होतो आमच्या लहानपणी. मग लेकरांनाही नाद लावला की आजी आम्हालाही तुझ्या हातचं नॉनव्हेज खायचं. आणि आजचा बेत आहे मग नॉनव्हेज, ते पण चुलीवरचं आणि स्पेशल सोलापुरी. छान बसली फोडणी उलट आजीची सोलापूरची स्पेशालिटी आहे नॉनव्हेज भाजी. सोलापूरला का हॉटेल बनवायची त्यांच्या घरी असायचं एक किती कधी कधी असायचं काय रोज नॉनव्हेजची भाजी. एकादशी सोमवार नाही. बापरे, खाल्लं जायचं का एवढे दिवस? कधी मासे अंडे टाकणार किती चमचे टाकलं? 3 टाकले. कोणते छान फ्राय झाले ते. आता टाका काय पाणी. अजून एक तांब्या. अजून एक तांबे लागेल. आणि कधी ते अर्धा किलोला 2 तांबे पाणी. हो सांगायची आम्हाला जे सकाळी सांगितलंस ना ते सांग. एवढं पाणी बस याची भात होते. पुन्हा लागलं तर करू गरम बाजू. पण हे शिजण्याला भात झालं. आता उकळी येते तोपर्यंत तुझ्या ते लहानपणी काय काय करत होतात म्हणला तुम्ही? झाकायला खालचं बुडपूस हो पुसून देतो. तू तर दे ना आधी तिकडे. देते आमच्या इथं बसून देते. झाकू काय का? सांगा? हा, अर्धवट झाकायचं का पूर्णच? अर्धा झाकून. झालं का? हां, तुमच्या लहानपणी आता हे मटण आहे ना, मग तुमच्या लहानपणी असंच मटण खायचे का? सकाळी काय सांगितली होती लेकरांना? आमचे वडील सोलापूरच्या मिल मध्ये होते. हं, मग त्यांना सवय फार होती मटण खायची. हं, हं, आम्ही 4 मुली 4 मुलं. हं, तर आमचे वडील रोजच आणायची भाजी. हं, हं, कधी मटण, कधी मासे, हं, कधी मुंडी, हं. झिंगे. आणि मुंडे ही असलं भीती वाटत नाही का खाताना? काय मुंडीची भाजी. काय नाही ते तयार करून आणायची. हां, आत्ता निघाले ना ते हेच आलं ते हॉटेलवाला नाद करते काय हा कापले. सुरुवात आजीने केली आहे बहुतेक त्याची. कापले ते मुंडी कापली का नाही हां. म्हणजे मान दुखायली म्हणलं की मुंडी आणून काही करायचं चांगलं होतंय म्हणून आमचे वडील म्हणायचे. हं, आपली मान दुखायली तर आपली मान ती झाली की आमचे वडील म्हणायचे थांब आपण मुंडी आणून करू ती भाजी. हं, हं. मग ते आणून ते सगळं तयार करून आणायचे. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं नॉनव्हेज खायची सवय आहे का? हा. त्याच्यामुळेच लहानपणापासून एवढं खाल्लंय पण आणि एवढ्या वेळेस केलंय पण, म्हणून तुमची छानच भाजी होती ना. हो ना. ह्यांना तर एवढी आवडते तुझ्या हातची भाजी. भेजा फ्राय खाल्लेला मासे तर आम्ही खूप खायचे. होय. हा. लहान होते तर आमचे वडील काढून काटे द्यायचे. हं. मग पुन्हा आम्हाला सवय झाली. अंडे तर आमचा भाऊ ह्याचे मग डॉक्टर तुझ्यावरच गेलाय काय की सोनू खायला? जनावरांचे डॉक्टर होते आमचा भाऊ. हं, हं, तर ते अंडे जर ह्याच्यामध्ये कुक्कुटपालन मधले होते का, हं, जरा एक अंड टेचलं की पिल्ले निघत नसायचे. हं, मग ते अंडे आमच्याकडेच घरी यायचे. मग आम्ही पोळी चटणी हं, झालं ही काही करून खायचं. उकडून भाजी. हं. मग छान उकळी लागली बघ बरं की छान होते. लवकर होते रे. छान उकळी येईल. एवढा बसवेल का सोनी लसूण? बसेल ना. ह्याला कसं करणार? मिक्सर मध्ये काढणार आहेत का ते पाटावर म्हणता? पाट्यावर कुठायचं. त्या खोबरं कट करून घेतलंय. खालची कोथिंबीर आणायची राहिली आहे ना आपली. पाटावर वाटा नाही खालबत्ता. खालबत्ता आहे ना आपल्याकडे. सेमच आहे. किती मोठा आहे ते पण? हो, मोठा नेट आहे ना खालबत्ता आमचा. त्याच्यावर सगळा मसाला तयार करता येते म्हणजे टेस्टी लागते ना. पूर्ण सगळं
पारंपरिकच होऊन जाते. चुलीवर करायचं म्हणल्यावर मग ते खलबत्त्यामध्ये घेतलं नाही. मिक्सरमधलं नको वाटायला. भुरभुर होते बी आणि चव बी नाही. मसाल्यामध्ये काय काय वापरायलीस? अर्ध खोबरं, हां 5-6 लसणाच्या कांदे, हं, अद्रक हं. आणि कोथिंबीर, मसाल्याच्या पुड्या. कांदा वापरायचा आहे का आपल्याला गरम करून? हो. छान कुठलं गेलंय आता हे मसाला एकसारखा झाला. मिक्सरमध्ये असा होत नाही का? नाही ना. आता कोथिंबीर घालायची आणि फोडणी द्यायचं, झालं. सरच काय मम्मीकडून होत नाही असं. हा? मम्मीला येत नाही असं. आज तुझी मम्मीला माझ्यापेक्षा हुशार आहे, तसं समजू नका. मुलगी कोणाची आहे? लागत होता का तेवढा मसाला? अर्धा किलोच भाजी आहे. जाळ पण छान लागलं. मला सगळ्यात जास्त ही वास आवडते. त्याचा ज्यावेळेस लसूण खोबरं हे गोल्डन कलरचं होत आलं ना, ती भाजी जास्त आवडते. टाकू का? बसवते ना एवढी. हे पुन्हा घरी मसाला आहे ना भरपूर. नाही तर मग पाहिजे असतं तर आहे. नाही नाही नाही. ते कापू भाजी. ते मध्ये आहे त्यात. सुटायला यायला तेलात. तर मध्ये जरा लाल आणि काळं तिखट दोन्ही पण होतं एकत्रच. हो ना, दोन्ही टाकले ना. आता छान होती भाजी. ते आहे ती मटण मसालाच आहे. ती उकळी आल्यावर टाकू देत नसते नाही टाकलं तर चालते. तेलामध्येच. टाकत असतेस तर मग. आता पाणी टाकते. पिवळं पाणी टाकू का? टाक सगळं. थांबलं. त्याचं तेल सुटते नंतर. हो ना, तेल बाजूला येतं. पाणी पाणी जळून जाते आणि मसाला करपत नाही याच्यामुळे. तुमच्या वेळेस पण अशीच पद्धत होती? करत होती का आम्ही? ते काय आहे? विदू, पिवळा रस्सा ठेवायचा तुला थोडा वाटी? थोडासा ठेव. राहू दे. राहू दे एवढं. टाकतो तसं. टाक. पाणी टाकून घे. याच्यावर बी धुवाय बळात पाणी घेऊन. घे बी धु. टाकायचं अजून पडेल. अजून घ्यायचं पाणी. हे खालून टाक. कडवी टाक का? अरे डोळ्यात जाईल. बाजू दे की. हे थांब, किती आळून येते निघू द्या म्हणून. एवढंच राहिलं आता थोडंसं. पाण्यावर निघून थांब. कशाला ऐकलं म्हणे? म्हणे. हात नाही. बाद झाला आता नका काही टाकूच. आता जाळ उकळू द्या. नाही होत आहे. होतं आळून येते.
ते तो परत दे झाकायला. झालं एक थेंब राहिले. ए, होय. झालं ना आजी? हो झालं ना आता. आता घरी खाली नेऊन जेवणच करायचंय. हो. हा झालं.